मिस्टर नटवरलाल हा सब कुछ अमिताभ बच्चन असलेला चित्रपट 8 जून 1979 रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजे यंदा त्याला 45 वर्ष पूर्ण होत आहेत. अमिताभ यांचा हा भरभराटीचा काळ आणि त्यामुळे अमिताभ यांना डोळ्यासमोर लिहून बनवलेलं कथानक आणि स्वतः अमिताभ यांनी गायलेलं पहिलं गाणं, त्यामुळे या चित्रपटाच्या चर्चा प्रचंड झाल्या होत्या. त्यात पुन्हा खरोखरच असा एक नटवरलाल दिल्लीमध्ये कार्यरत होता ज्यानं चक्क ताजमहाल, राष्ट्रपती भवन, संसद भवन हे विकलं होतं. आणि त्यामुळं या सगळ्या चित्रपटाची आणि त्या नटवरलालची सुद्धा चर्चा चांगलीच रंगली होती. अर्थात मिस्टर नटवरलाल हा अमिताभ यांच्यावर बेतलेल्या कथानकावर आधारित चित्रपट, त्या नटवरलालचा या कथेशी काही संबंध नाही. मात्र योगायोगाने हे सगळंच गाजलं. त्यात पुन्हा रवींद्र जैन यांचं भन्नाट संगीत आणि त्यातली सुंदर अशी गाणी.